तुम्हाला जर क्रॉनिक सायनसचं इन्फेक्शन झालं असेल, म्हणजे जर सायनसचं इन्फेक्शन लवकर कमी होत नसेल, तर ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकता, जेणेकरून सायनसचं इन्फेक्शन कमी होण्यासाठी मदत होईल. सर्वात प्रथम जे आहे ते तुम्ही 1 चमचा कोकोनट ऑइल म्हणजे नारळाचं तेल घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये जे गार्लिक आहे म्हणजे लसूण, त्याला बारीक करून किंवा क्रश करून त्या तेलामध्ये टाकायचंय आणि हे थोडं गरम करून आणि मग तुम्हाला खायचंय. जे लसूण आहे त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. अँटीबॅक्टेरियल म्हणजे जंतुनाशक. सो जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, व्हायरल इन्फेक्शन असेल, तर ते कमी करण्यासाठी लसूण फायदा करतं. आणि इव्हन जे नारळाचं तेल आहे त्यामध्ये सुद्धा अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. सो हे दोन्ही जर तुम्ही एकत्र घेतले तर इन्फेक्शन लवकर कमी होण्यासाठी मदत होईल. आणि हे तुम्हाला 3 आठवडे रोज खायचंय. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे काही सप्लिमेंट्स आहेत, जसं व्हिटॅमिन D3 जे व्हिटॅमिन K2 सोबत येतं आणि झिंक. हे 2 सप्लिमेंट्स तुम्हाला घ्यायचे आहेत, कारण जर इम्युनिटी कमी असेल किंवा तुमची रोगप्रतिकारक क्षमता कमी असेल तर शरीरातलं इन्फेक्शन जे आहे ते लवकर कमी होत नाही. आणि व्हिटॅमिन D3 आणि झिंक हे इम्युनिटी वाढवण्यासाठी किंवा इम्युनिटी स्ट्रॉंग करण्यासाठी खूप महत्वाचे आहेत. तर तुम्ही रेग्युलरली हे सप्लिमेंट्स घेऊ शकता 2 ते 3 महिने. तिसरं जे आहे ते म्हणजे स्टीम इनहेलेशन म्हणजे वाफ घेणं. सो लवंग आहे, तर लवंगचं तेल सुद्धा अवेलेबल आहे. तर तुम्ही त्या पाण्यामध्ये 2-3 थेंब लवंगचं तेल टाकू शकता किंवा डायरेक्टली जो अख्खा लवंग आहे तो सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये टाकून त्याची वाफ घेऊ शकता. सो लवंगमुळे काय होतं, जे काही जमा झालेलं म्युकस आहे ते बाहेर निघण्यासाठी मदत होते. म्हणून तुम्ही लवंग टाकून जर रेग्युलरली वाफ घेतली तर इन्फेक्शन लवकर कमी होतं आणि म्युकस सुद्धा लवकर बाहेर पडतो. तर हे सुद्धा तुम्ही जोपर्यंत तुम्हाला आराम मिळत नाही तोपर्यंत तुम्ही रेग्युलरली करू शकता. आणि चौथं जे आहे ते म्हणजे होमिओपॅथिक ट्रीटमेंट. जर तुमचा सायनसचा त्रास खूप क्रॉनिक असेल किंवा तुम्हाला ॲलर्जिक सायनसायटिसचा त्रास असेल तर होमिओपॅथीमध्ये खूप चांगली ट्रीटमेंट अवेलेबल आहे आणि इव्हन सायनसचा त्रास मुळापासून ठीक होण्यासाठी सुद्धा मदत होते. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुम्ही सर्वांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा.